सत्यनारायण कथा अध्याय पहिला. करुणामय नारद मुनी व भगवान विष्णूंचा संवाद. नैमिषारण्यात अनेक ऋषी एकत्र बसले होते. त्यावेळी शौनक ऋषींनी सूत महामुनींना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. मुनिवरा, कलियुगात माणसाला सर्व इच्छांची पूर्ती कोणत्या व्रताने होते? सूतजी म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर नारद मुनींनी श्री भगवान विष्णूंना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी नारदांना जे सांगितलं तेच मी आज तुम्हाला सांगतो. महायोगी नारद मुनी एकदा पृथ्वीवर भ्रमंती करत होते. त्यांनी पाहिलं की मनुष्य लोक अनेक प्रकारच्या दुःखात अडकलेले आहेत. कोणी दरिद्री आहे, कोणी रोगग्रस्त आहे, कोणी शोकमग्न आहे, तर कोणी पापाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. हे सर्व पाहून नारद मुनींच्या हृदयात करुणा उत्पन्न झाली. त्यांनी ठरवलं या दुःखी लोकांच्या मुक्तीसाठी उपाय शोधायला हवा. त्यानंतर नारद मुनी वैकुंठ धामात गेले. तेथे भगवान श्री विष्णूंचं रूप म्हणजे 4 भुजांनी युक्त शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेले, पायापर्यंत वनमाळा धारण केलेले, तेजस्वी, शांत व साक्षात प्रकाश स्वरूप असलेले सत्यनारायण भगवान विराजमान होते. नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, मृत्यू लोकातील जीव आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे दुःख भोगत आहे. यावर उपाय सांगावा. सत्यनारायण भगवान म्हणाले, आजवर स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पाताळात कुणालाही अज्ञात असलेलं एक पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत केल्याने त्यांचे सर्व पाप, दुःख नाहीसे होतात व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे ऐकून नारद मुनी अत्यंत आनंदित झाले व पृथ्वीवर येऊन त्यांनी अनेक ठिकाणी फिरून लोकांना सत्यनारायण व्रत आणि त्यांच्या पूजेचं महत्त्व सांगितलं. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की नारद मुनींसारखी दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना हीच खरी भक्ती. आणि देव स्वतः योग्य मार्ग, योग्य दिशा दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचं की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं. सत्यनारायण कथा अध्याय 2. श्रद्धेची परीक्षा. गरीब ब्राह्मणाची कथा. पूर्वी काशी नगरीत एक अत्यंत गरीब पण धर्मपरायण ब्राह्मण राहत होते. ते भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. ते दररोज देवाची पूजा करताना म्हणायचे की माझ्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी व अन्न वस्त्र मिळावं. एक दिवस नारद मुनी त्यांच्या घरी आले. त्यांनी बघितलं की हे ब्राह्मण गरिबीने त्रस्त आहेत, पण मनाने अत्यंत श्रद्धावान आहे. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझ्या दुःखावर माझ्याकडे एक उपाय आहे. तू सत्यनारायण भगवानचे व्रत कर. या व्रतामुळे तुझ्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी येईल. नारद मुनींनी त्यांना सत्यनारायण व्रताची सर्व माहिती सांगितली व ब्राह्मणाने संकल्प केला, जेव्हा माझ्याकडे थोडीशी संपत्ती येईल तेव्हा मी सत्यनारायण भगवानचे व्रत करेन. त्या दिवसापासून ब्राह्मणाला सहज भिक्षा मिळू लागली व अन्नधान्य साठू लागलं. घरात समाधान यायला लागलं. त्यानंतर थोड्याच दिवसात त्याने सत्यनारायण व्रत भक्तिभावाने पार पाडलं. व्रत केल्यानंतर त्यांच्या घरात अधिकच शांतता पसरली व समाधानाने ते जीवन जगू लागले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की श्रद्धा असेल तर गरिबीतही भक्तीचा मार्ग सापडतो. सत्यनारायण कथा अध्याय 3. उल्कामुख राजा, साधू आणि विसरलेलं व्रत. पूर्वी पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक धर्मनिष्ठ सत्यप्रिय राजा राज्य करत होता. तो दररोज सत्यनारायणाची पूजा करीत असे. एके दिवशी तो नदी किनारी आपल्या पत्नीसमवेत पूजेत मग्न असताना साधू नावाचा एक वाणी तेथे आला. राजाने त्याला सत्यनारायण व्रताबद्दल सर्व माहिती दिली. हे ऐकून साधू प्रभावित झाला व तो म्हणाला, मीही हे व्रत नक्की करेन. घरी परतल्यावर त्याने आपली पत्नी लीलावतीला हे व्रत सांगितलं व नवस केला, मला संतान प्राप्त झाली तर मीही सत्यनारायणाचे व्रत करेन. मग कालांतराने त्याला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचं नाव ठेवलं कलावती. ती मोठी झाल्यावर तिचं लग्न झालं, पण साधू आपल्या नवसाचे व्रत पूर्ण करायला विसरला. त्यामुळे भगवान सत्यनारायण रुष्ट झाले. पुढे व्यापारासाठी गेलेले वाणी व जावई चोरीच्या खोट्या आरोपाखाली बंदी झाले व त्यांच्या कुटुंबावर संकट आली, संपत्ती गेली. लीलावती व कलावती भिक्षा मागू लागल्या. एके दिवशी कलावतीने एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण पूजन पाहिले. कथा ऐकली, प्रसाद घेतला व घरी जाऊन हे सर्व आईला सांगितले. मग लीलावतीने संकल्प करून कुटुंबातील सर्व जणांसह सत्यनारायण व्रत केलं. त्या भक्तीमुळे भगवान प्रसन्न झाले आणि राजाला स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की साधू व जावई निर्दोष आहेत व दुसऱ्या दिवशी राजाने त्यांची मुक्तता केली. अखेर सर्व संकट दूर झाली. साधू कलावती आणि तिचं कुटुंब सुखाने नांदू लागलं. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कितीही संकट आली म्हणून घाबरू नका.
कधी कधी ती विसरलेली भक्ती पुन्हा जागवायला येतात. सत्यनारायण कथा अध्याय 4. अहंकार हरला, भक्ती जिंकली. साधू आणि नावाचा व्यापारी आपल्या जावयासह व्यापार करून परतीच्या प्रवासात नौकेत असतात. एक तेजस्वी संन्यासी सत्यनारायण भगवानच्या रूपात त्यांना विचारतो, तुमच्या नौकेत काय आहे? अहंकाराने ते म्हणतात, या नौकेत वेली आणि पाने आहेत. संन्यासी म्हणतात, बरं. आणि आश्चर्य, काही क्षणातच त्यांच्या नौकेतील सारी संपत्ती अदृश्य होते व तेथे वेली आणि पाने उरतात. व्यापारी दुःखी होतात. त्यांचा जावई त्याला सांगतो, तो साधू कोणी साधा माणूस नव्हता, चला त्याला भेटूयात. मग ते संन्यासाला भेटून माफी मागतात व खरी श्रद्धा बघून भगवान परत धनसंपत्ती देतात. आनंदाने तो घरी परततो. त्याची पत्नी व मुलगी कलावती व्रत करतात, पण कलावती पतीच्या आगमनाच्या घाईने प्रसाद न घेताच निघून जाते. त्या अर्धवट भक्तीमुळे तिचा पती व नौका अदृश्य होतात. ती शोकाने व्याकुळ होते. साधू आणि पुन्हा नम्रतेने संकल्प करतो, देवा, माझं मनोरथ पूर्ण झालं तर योग्य विधीने मी व्रत करेन. तेव्हा आकाशवाणी होते की कलावतीने प्रसाद न घेता पूजा अर्धवट सोडली. जर तिने भक्तिभावाने प्रसाद घेतला तर सर्व काही पूर्ववत होईल. कलावती प्रसाद घेते आणि आश्चर्य, तिचा पती पुन्हा तिच्या दृष्टीस पडतो. अखेरीस सर्वजण भक्तिभावाने व्रत करतात व आनंदाने उर्वरित आयुष्य जगतात. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की श्रद्धा आणि संकल्प हे संकटावर मात करण्याची खरी ताकद आहे आणि ईश्वर भक्तीची परीक्षा घेतात पण अखेर न्यायही देतात. सत्यनारायण कथा अध्याय 5. नम्रतेचा मार्ग वैकुंठाला नेतो. अंगध्वज हा धर्मशील व प्रजेची सेवा करणारा राजा होता, पण अनवधानाने त्याने सत्यनारायण पूजेचा प्रसाद नाकारला. शिकारीवरून परत येताना एका वडाच्या झाडाखाली बसला आणि जवळच गवळी बांधवांनी भक्तिभावाने पूजा केली होती, पण राजाने तेथील प्रसाद घेतला नाही. परिणामी त्याच्या जीवनात दुःखाचे वादळ आले व त्यांची संपत्ती, 100 पुत्र आणि सगळं वैभव नष्ट झालं. शेवटी आपल्या चुकीची जाणीव होऊन ते पुन्हा त्या स्थळी गेले आणि गवळी बांधवांसमोर सत्यनारायण पूजा केली. यथावधी पूजा केल्यानंतर त्यांना पुन्हा वैभव, पुत्र, सुख आणि शेवटी वैकुंठ प्राप्त झाला. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आपण केलेली चूक कबूल करून ती दुरुस्त केली तर देव क्षमाशील असतो.